सदर घटना ही काही वर्षांपूर्वीची आहे. आपल्या सर्वांनाच प्रवास करायला प्रचंड आवडतं, पण तोच प्रवास भयंकर ठरला तर, आणि ते पण समुद्रात. मी श्याम शहरातील मोठ्या कंपनीत कार्यरत होतो. रोजच तेच नोकरीचं जीवन जगून कंटाळा आला होता. कुठेतरी फिरायला जावं असा विचार करतच मी संध्याकाळी ऑफिसमधून घरी आलो व आईवडिलांसोबत वाफाळता चहा घेत बसलो. त्याचवेळी माझ्या मित्राचा फोन आला. खूप महिने भेट झाली नाही, आपण 3 दिवस समुद्र सफरवर जाऊयात. माझ्या बाबाच्या मित्राची बोट आहे, राज म्हणाला. माझ्या पण ऑफिसच्या सुट्ट्या शिल्लक होत्या, त्यामुळे मी जास्त कोणताही विचार न करता मित्राचा प्रस्ताव मान्य केला. लहानपणापासूनच मला निसर्ग व समुद्राची प्रचंड ओढ, आणि त्यात आता 2 दिवस समुद्र सफर करायला मिळणार म्हणून मी प्रचंड आनंदी होतो. घरून प्रवासाला जायची परवानगी मिळत नव्हती, तरी हट्ट करून मनवून मी माझ्या मित्रासमवेत म्हणजेच राज व जयसोबत समुद्र सफरवर जाण्याची तयारी करू लागलो. रविवारी दुपारी समुद्र सफरीवर निघण्याचं आमचे ठरले. अखेर रविवारचा दिवस उजाडला व दुपारी आम्ही निसर्गाच्या कुशीत बसलेल्या समुद्रावर पोहोचलो. निरभ्र आभाळ, निळशार पाणी, लुसलुशीत वाळू आणि आजूबाजूला असणारी हिरवी गर्द झाडी. समुद्रात उभी असणारी बोट पाहून खूप आनंद झाला. निसर्गाने मानवाला दिलेला अथांग समुद्र म्हणजे देणगीच आहे. आम्ही तिघे बोटीमध्ये बसलो व निघालो. इथून सुरू झाली आमची समुद्र सफर. पण या समुद्र सफरमध्ये नशिबात काय वाढवून ठेवलं होतं याची आम्हाला साधी कल्पना देखील नव्हती. 2 दिवस समुद्र प्रवास करायचा, समुद्रात राहायचं, हे सुख काही औरच असते. आजूबाजूला पसरलेला निळाशार समुद्र, दूरवर दिसणारे हिरवेगार डोंगर, लाटांचा आरामदायी आवाज आणि अंगाला झोंबणारा थंडगार वारा. खरंच हे सर्व मी अनुभवत होतो यावर माझा विश्वास बसत नव्हता. आमची बोट खूप मोठी नव्हती, पण राहायला 2 खोल्या होत्या, छोटं स्वयंपाकघर, अशी छान सुटसुटीत आमची बोट होती. रोजच्या टेक्नॉलॉजीच्या विश्वातून निसर्गरम्य व मित्रांसोबत वेळ घालवण्यात वेगळीच मजा असते. आता साधारण आम्ही 60 मैल अंतर पार केलं होतं. ऊन उतरत होते, अस्ताला जाणारा सूर्य सुंदर दिसत होता. आम्ही खोलीत संगीत व पत्ते खेळत बसलो. या सर्वांमध्ये वेळ कसा गेला कळलेच नाही. साधारण रात्रीचे 8 वाजले होते. आम्ही समुद्राच्या मध्यभागी येऊन आमची बोट थांबवली व आजची रात्र इथेच समुद्राच्या मध्यभागी काढणार होतो. सुंदर शीतल चंद्राचे प्रतिबिंब पाण्यावर पडत होते. दिवसा समुद्र जेवढा मनमोहक वाटतो तेवढाच रात्री भयानक देखील. आम्ही सर्व खोलीत बसून जेवलो. मी जेवण करून बाहेर येऊन समुद्र बघत उभा राहिलो. लाटांचा तो मंद आवाज कानाला सुख देत होता. अचानक बोटीच्या मागच्या बाजूला काहीतरी जाणवलं, म्हणून मी पाहिलं तर तिथे काहीच नव्हतं. मी परत समुद्राकडे एकटक पाहत बसलो. परत बोटीच्या मागच्या बाजूने कसला तरी आवाज झाला. मी परत जाऊन पाहिलं तर काहीच नव्हतं. मला कदाचित भास होत आहेत असं वाटून मी खोलीत झोपायला गेलो. पण तोच भास, ते आवाज पुढे विचित्र भयंकर रूप घेतील असं मला वाटलं नव्हतं. माझे मित्र झोपून गेले होते, मला मात्र झोप येत नव्हती. म्हणून मी थोड्या वेळाने परत खोलीतून बाहेर जाऊन शीतल चंद्र व शांत समुद्र पाहत बोटीच्या कडेला उभा होतो. तेच अचानक कोणीतरी मला मागून धक्का दिला. मी पडणार तेच मला सावरले, पण त्याच क्षणी माझ्या अंगावरून भीतीने सरकन काटा आला, कारण तो स्पर्श मला जाणवला होता. मला काही समजत नव्हतं. मी परत आत खोलीत जायला वळलो, पण तेच पाण्यात कुणीतरी उडी मारली असा आवाज कानी पडला. पण परत मागे वळून बघण्याची माझी हिंमत झाली नाही. मी खोलीत आलो. माझे मित्र गाढ झोपेत होते, पण मी मात्र अस्वस्थ झालो. हळूहळू मी झोपी गेलो. काही वेळाने अचानक बोटीचे इंजिन चालू होऊन बोट पुढे सरकत होती. त्या आवाजाने आम्ही ताडकन जागे झालो व खोलीच्या बाहेर जाऊन पाहिले. जयचे लक्ष समोर गेले. तो म्हणाला,
अरे, आपल्या बोटीपासून काही अंतरावर पांढरा धूळ किंवा धुक्यासारखं दिसत आहे. राज, लवकर बोटीचे इंजिन बंद कर. आपण आणखी पुढे नाही गेलो पाहिजे. इंजिन बंद कर. इंजिन बंद केलं व बोट हळूहळू थांबली. आम्हाला खूप प्रश्न पडले होते. इंजिन बंद केलेले असताना आपोआप इंजिन चालू कसं झालं? ते पांढरं धुकं अचानक तिथे कसं आलं? हाच विचार करत आम्ही खोलीत बसलो. हळूहळू आम्हाला झोप लागून गेली. पण तेच कोणीतरी दरवाजावर टकटक केल्याचा आवाज मला व राजला आला. मनात धडकी भरली, हृदयाचे ठोके वाढले. हळूच उठून घाबरत घाबरत व मनात श्री स्वामी समर्थांचे नाव घेत दरवाजा उघडला. पण बाहेर कोणीच नव्हते. आम्ही बाहेर समुद्र पाहू लागलो. राज म्हणाला, श्याम, बघ ते मगाशी असलेले धुकं तिथे नाही आहे. मला वाटतं थंड आहे, म्हणून कदाचित ते धुकं आपल्याला दिसलं असेल. चल आत, असं म्हणून राज आतमध्ये निघून गेला. मी परत तिकडे नजर फिरवली तर तिथे ते पांढरं काहीतरी होतं. मला त्या पांढऱ्या धुक्यासारख्या दिसणाऱ्या गोष्टीत एक आकृती दिसली व अचानक धुकं गायब झालं. मला काहीच समजत नव्हतं. फक्त एवढं समजलं होतं की हे सर्व अमानवीय आहे. समुद्रात पण वाईट आत्मे असतात, आई सांगायची. मला पण त्याचा प्रत्यक्ष अनुभव कधी येईल असं वाटलं नव्हतं. मी आत येऊन माझ्या मित्रांना उठवले व घडलेला सर्व प्रकार सांगितला. आपण अजून पुढे न जाता माघारी फिरू असं सांगितलं. पण त्यांनी या प्रकारावर विश्वास ठेवला नाही. माझे मित्र झोपून गेले. मी मात्र अस्वस्थ होतो. काही वेळ शांत गेला. आता सुमारे पहाटेचे 3 वाजले होते. बोट वेगाने हलत होती. लाटांचा आवाज कानी पडला. आम्ही तिघं पटकन खोलीच्या बाहेर आलो. वाऱ्याचा वेग वाढला. उसळत्या लाटा, समुद्राची खळबळ चालू होती. वाऱ्याच्या वेगाने आमची बोट विरुद्ध दिशेला जात होती. बोटीचे इंजन चालू होत नव्हतं. बोट थांबायचं नाव घेत नव्हती. आम्ही त्या पांढऱ्या धुक्यात जात होतो. अवकाशातील चंद्र लुप्त होऊन ढग दाटून आले होते. निसर्ग जेवढा प्रेमळ तेवढाच रौद्र आहे याची प्रचिती आता येत होती. उसळणाऱ्या लाटा, त्यांचा आवाज मनात भीती निर्माण करत होते. त्या लाटांसोबत येणारा एक भयंकर ओरडण्याचा आवाज कानी पडला आणि हृदयाचा ठोका चुकला. जय बोटीच्या मागच्या बाजूस एकटक बघत होता आणि त्या लाटासोबत त्याला कुणीतरी दिसत होतं. तो बोटीतून वाकून ते काय आहे म्हणून त्याने हात लावला तर थंडगार हात त्याला जाणवला आणि कोणीतरी पकडला आहे हे आम्ही पाहिलं व पटकन जयला मागे ओढले. आमच्या तिघांची भीतीने गाळण उडाली होती. दाटलेले ढग आणि अचानक झालेला विजांचा कडकडाट, त्या प्रकाशाने समुद्रात जे काही दिसले त्याने जय बेशुद्ध पडला. समुद्रात तरंगत होते ते कोणाचे तरी हात आणि पाय. आमचे तर हातपाय कापू लागले. पावसाला सुरुवात झाली. वादळी वारा व आजूबाजूचं धुकं हे सर्व हादरून टाकणारं होतं. अचानक आजूबाजूला बोटीवर माणसं दिसू लागली. कोणीतरी बोट तोडत आहे असा आवाज येत होता. आता राज व मी पुरते अडकलो होतो. इंजिन चालू होत नाही. समुद्राच्या आत अथांग चाललो होतो. दिशा, रस्ता काहीच दिसत नव्हते. आईचे शब्द आठवत होते, जाऊ नकोस पाण्यात, उगीच मी समुद्र सफरवर आलो असं वाटू लागलं. मला तर पोहता पण येत नाही. खूप विचार मनात येत होते. अचानक समोर एक मोठी लाट आली की आता सगळं संपलं असंच एक क्षण वाटले. तेच लाट माघारी जायची. मी व राज इंजिन चालू करण्याचे प्रचंड प्रयत्न करत होतो. जय अजूनही बेशुद्ध होता. अचानक माझा हात शर्टच्या खिशात गेला आणि हातात काहीतरी आलं. बघतो तर काय, त्यात स्वामींचा अंगारा होता. आमच्या घरचे स्वामींचे भक्त होते. मी जप करत राहिलो. काही वेळाने अचानक इंजिन चालू झाले व राजने बोट माघारी फिरवली. आम्ही त्या धुक्यातून बाहेर पडलो. बघतो तर काय, धुक्याच्या बाहेर सर्व शांत होते. आकाशात चंद्र होता. पाणी शांत होते. भयंकर म्हणजे याच धुक्याच्या आतच हे सर्व विचित्र घडत होतं. आम्ही दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत किनाऱ्यावर येऊन पोहोचलो व राजच्या बाबांना हा सर्व प्रकार सांगितला. तेव्हा त्यांनी सांगितले,
रात्रीच्या वेळी असं अनोळखी ठिकाणी समुद्रात थांबणे योग्य नाही. तुम्ही ज्या ठिकाणी थांबला तिथे 10 वर्षापूर्वी मासेमारीची एक छोटी बोट रात्रीच्या वेळी अशीच मोठ्या जहाजाच्या धडकेतून अपघात पावली व त्यात लोकांचे प्राण गेले. त्यामुळे तिथे लोकांना चित्रविचित्र आवाज येतात आणि त्याचे आत्मे अजूनही त्या ठिकाणी वावरतात. काही जहाज बोटी त्या पांढऱ्या धुक्यातून अचानक गायबी झाल्या आहेत. त्यामुळे आजही तिथून रात्रीचे जाता येत नाही. आज तुम्ही वाचलात स्वामींची कृपा व रातचे इंजिन चालू करण्याचे प्रयत्न. या दोन्ही गोष्टींमुळे तुम्ही बाहेर पडला. हो काका, बरोबर आहे. भक्तीसोबत प्रयत्नांची जोड असेल तर आपण संकटातून बाहेर पडू शकतो. आज स्वामींच्या कृपेने समजलं. माझी मात्र आता समुद्र सफर करण्याची हौस कायमची पेटली होती. आजही ही कथा सांगताना अंगावर काटा येतो.